नमस्कार, मी मनुश्री पाटील. ऑफ द रेकॉर्डमध्ये आपलं स्वागत. आपण बघतोय वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये फरक पडलाय, पण सर्वात जास्त जे क्षेत्र बाधित झाले ते म्हणजे आपण बघितलं शिक्षण क्षेत्र. आतापर्यंत खरं तर ही कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये बागडणारी मुलं अचानक घरी बसली आणि ऑनलाईन शिक्षण घ्यायला लागली. कोणाला सवय नव्हती आणि जितकं मुलांसाठी त्यांच्या पालकांसाठी हे आव्हानात्मक होतं तितकं शिक्षण विभागासाठी सुद्धा ती आव्हानात्मक खरं तर हे सगळा प्रकार होता. कारण या मुलांना नेमकं शिकवायचं कसं, कशा पद्धतीनं शिकवायचं, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ न देता आणि पालकांची मर्जी राखत सुद्धा मुळात मुलांना किंवा त्यांच्या ज्या डिग्रीज आहेत त्या नेमक्या कशा पूर्ण करायचं याचं मोठं आव्हान खरं तर शिक्षण विभागाला होतं आणि ते अतिशय सुंदर रीतीने पेललेलं आहे. तंत्र आणि शिक्षण उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आपल्याबरोबर थेट त्यांनाच विचारूया की किती आव्हान होतं. तुमचं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. अर्थातच खूप आव्हानं होती आणि 2 वर्ष कोरोनाची प्रत्येकासाठी नवीन होती खरं तर, कारण कोणच ह्या गोष्टीला सामोरं गेलं नव्हतं. याकडे आपण वळणारच आहोत, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा, कारण शिक्षण विभागामध्ये इतरही असे काही मुद्दे आहेत की जे विरोधकांच्या नजरेत आलेले आहेत. आणि जो पहिलाच तुमचा निर्णय होता म्हणजे कुलगुरुपद जे तुमच्याकडे आता आलेलं आहे, त्याबद्दल भारतीय जनता पक्षाने खास करून विरोध केलेला आहे. नाही, हा विरोध मला असं वाटतं की विरोधासाठी विरोध केलेला आहे, कारण शेवटी ते विरोधक आहेत आणि विरोधकांनी विरोध केलाच पाहिजे असं कदाचित एक न्यूनगंड डोळ्यासमोर ठेवून हा त्यांनी प्रकार चालवलेला आहे. कुलपतीपद हे काय फक्त महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होतं अशातला भाग नाही. आरोग्य विद्यापीठाचे कुलपती हे स्वतः आरोग्यमंत्री आहेत. कृषी विद्यापीठाचे कुलपती दादा भुसे कृषी मंत्री आहेत. मत्स्य आणि पशुसंवर्धन विद्यापीठाचे कुलपती असलम शेख साहेब आहेत. आणि म्हणून कोऑर्डिनेशन विद्यापीठाबरोबर राहावं आणि चांगल्या पद्धतीनं शासन आणि विद्यापीठही चालावीत यासाठी कुलपती हे पद आपण क्रिएट केलेलं आहे. पण असं सांगितलं जातं की राज्यपालांचे अधिकार कमी करण्यासाठी कुलपतीपद हे हाच कळीचा मुद्दा आहे आणि ते आम्ही लादलेलं आहे. अशा पद्धतीची भाषणं आणली अनेक ठिकाणी आम्ही बघतोय, परंतु त्याच्यामधली शेवटची ओळ जी आहे ती विरोधकांनी वाचलेली नाही. कदाचित त्याचा तो अभ्यास नसेल. काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की राज्यपालांनी दिलेल्या अधिकाराला सामोरं जाऊन कुलपतीनं काम करायचं आहे. म्हणजे कुलपती स्वतःचा अधिकार वापरू शकत नाही. राज्यपालांनी जर अधिकार दिले तरच त्या अधिकाराचा वापर कुलपतींनी करायचा. याचा अर्थ राज्यपालच हे कुलपती आहेत आणि राज्यपालांचा अधिकार जो आहे तो अबाधित ठेवलेला आहे. परंतु काही लोकांना असं वाटतं की कुलपती झाल्यामुळं जे काही त्या विद्यापीठामध्ये चाललेलं आहे ते अचानक बाहेर येईल. मग ते कुलगुरू कधी नेमलेले आहेत, कुलगुरू कधी नेमलेले आहेत, ही कदाचित जंत्री बाहेर येईल यासाठी काही लोकांना भीती वाटते. पण मला असं वाटतं की त्या कुठच्याही भूमिकेमध्ये मला जायचं नाही. आज फक्त कुलपती हे पद विद्यापीठाशी समन्वय साधण्यासाठी आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण क्रिएट केलेला आहे. नाही, पण हा महाविकास आघाडीचं बोलणं झालं, पण जे विरोधकांचं बोलणं आहे की एकीकडे राज्यपालांचा अधिकार कमी होता आणि सध्या महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये जे काही प्रेमसंबंध आपण म्हणू शकतो जे काही सुरू आहे त्याच्यावरनं तर ते जास्ती मोठ्या प्रमाणात ते सामोरे येत आहे. त्यामुळे मुद्दामून आणि खास करून आदित्य ठाकरे यांचं यामध्ये नाव घेतलं जात आहे. मुद्दामून हे सगळं क्रिएट केलं जातं असं म्हणतात. विरोधी पक्षाची एक सिस्टीम असते की जी समोरच्या पक्षाची बलस्थान आहेत त्याच्यावरच आक्रमण करायचं, त्याच्यावरच टीका करायची. आणि म्हणून तुम्ही कायमस्वरूपी बघितले असेल गेली 2 वर्ष फक्त आदित्य साहेबांवर आणि उद्धव साहेबांवर टीका करण्याचं काम काही लोक करत आहेत. त्याच्यामध्ये काय आदित्य साहेबांचा संबंध आहे? जर कुलगुरूंना नेमणारी कमिटी ही 3 लोकांची होती, ती केंद्र सरकारप्रमाणे आम्ही 5 लोकांची केली. केंद्र सरकार सर्च कमिटीकडनं केंद्र शासनाकडे नावं घेतं आणि मग व्हिसिटरकडे पाठवतं, म्हणजे राष्ट्रपतींकडे पाठवतं आणि त्याच्यानंतर कुलगुरूची नेमणूक होते. त्याची रिप्लिका फक्त आम्ही महाराष्ट्रामध्ये केली. तोच नियम आम्ही महाराष्ट्रामध्ये आणला. परंतु महाराष्ट्रातला नियम हा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचा आहे म्हणून तो आम्हाला मान्य नाही. पण केंद्रातला जो आहे तो नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचा आहे म्हणून तो आम्हाला मान्य आहे. ही दुटप्पी भूमिका आहे आणि अनेक राज्यांमध्ये ही सिस्टीम आहे. काही राज्यामध्ये तर, गुजरात राज्यामध्ये तर राज्य शासन ठरवतं कुलगुरू कोण असावं. त्याच्यामुळे हे तर राजकारण आम्ही करत नाही आणि म्हणून राज्यपालांचे अधिकार हे कायम ठेवलेले आहेत. राज्यपालच कुलगुरू नेमणार आहेत हे त्या अमेंडमेंटमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. परंतु जे चांगलं आहे ते लोकांना सांगायचं नाही, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि राजकीय अड्डे आम्ही करणार आहोत ही एक भाषा एक चांगल्या पद्धतीनं सगळ्या भाषणामध्ये होते. परंतु मी एक यादीसकट आपल्याला देईन. मी जबाबदारीनं सांगतो, मी हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री आहे. माझ्याकडे अशी एक यादी आहे की ज्या यादीमध्ये सिनेटचे सदस्य जे नेमलेले आहेत
ते कुठच्या पक्षाचे आहेत असं जर विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये विचारलं तर यांच्याकडे उत्तर नसणार आहे. आणि म्हणून ती यादी मला जाहीर करायला कोणी लावू नये. शेवटी तो राज्यपालांचा अधिकार आहे. राज्यपालांचा मान सन्मान आम्ही ठेवतो, घटनात्मक त्यांना मान देतो, घटनात्मक ते मोठं पद आहे. म्हणून राज्यपालांचा कुठचाही अधिकार कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला नाही. उलट राज्यपालांना केंद्रबिंदू मानून, विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून हे ॲक्टमध्ये अमेंडमेंट केलेली आहे. पण याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय भाजपने 1,00,000 फोन कॉल्स आणि SMS तुम्हाला पाठवण्याचं ठरवलेलं आहे. त्याकडे नेमकं कसं बघता तुम्ही? तसं बघायला गेलं तर मी मंत्री झाल्यापासूनच माझं आणि त्यांचं प्रेम अतिशय जवळचं आहे. कारण परीक्षा रद्द करण्याचा ज्यावेळी मी निर्णय घेतला होता विद्यार्थ्यांसाठी, त्यावेळी त्यांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं होतं. परंतु केंद्र शासनानं 12वीची परीक्षा रद्द केली तर फटाके वाजवण्यात आले. परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी एक परीक्षा रद्द केली तर आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं. त्याच्यामुळे ही सगळी दुटप्पीपणाचे खेळ आहेत. आणि मला असं वाटतं की विरोधकांनी विरोध केला हे दाखवण्यासाठी हे फक्त सगळं चालू आहे. पण त्यांना देखील असं वाटतंय, अनेक भाजपाच्या आमदारांनी मला फोन करून सांगितलेलं आहे की जो निर्णय झाला तो अतिशय चांगला झालेला आहे, परंतु आम्ही बोलू शकत नाही. त्याच्यामुळं त्यांची लोकं पण हा चांगला निर्णय झाला आहे म्हणून सांगतात. उलट नुसतं ॲक्ट अमेंडमेंटमध्ये आपण जे फक्त कुलगुरूंच्या बाबतीतलं बघतोय, आज देशातलं पहिलं राज्य असं आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं की समान संधी मंडळ आम्ही नेमलं आहे. त्याचा उल्लेख परवा विधिमंडळामध्ये अतिशय घाणेरड्या पद्धतीनं ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी केला. त्याच्यानंतर मला लक्ष्मी त्रिपाठींचा फोन आला, त्याच्यानंतर मला दिशा शेखचा फोन आला, त्याच्यानंतर गौरी सावंतांचा फोन आला. म्हणजे तुम्ही वंचित घटक आहे त्याला कधीच सामावून घ्यायचं नाही, ही तुमची भाजपाची भूमिका आहे असं त्यांनी मला सांगितलं, मी सांगितलं नाही. आणि म्हणून LBQTचा जो आम्ही त्याच्यामध्ये समान संधीचा त्याच्यामध्ये कायदा जो आणला ते कोणी सांगितलं आहे? सुप्रीम कोर्टानं सांगितलं. सुप्रीम कोर्टानं केंद्र शासनाला सांगितलं, केंद्र शासनानं न्यू एज्युकेशन पॉलिसीला सांगितलं आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी आम्ही केली. म्हणजे नरेंद्र मोदी साहेब जे सांगतायत ते देखील यांना मान्य नाही असं झालेलं आहे. आणि म्हणून तो मला विरोध नाही आहे, तो पंतप्रधानांना केलेला विरोध आहे. आणि म्हणून भाजपच्या लोकांनी सांगितलं पाहिजे की मुनगंटीवार साहेबांनी जे भाषण केलेलं आहे त्याचं समर्थन भाजपवाले करतात का? फक्त कुलगुरूंच्या नेमणुकीचा मुद्दा आपण लोकांसमोर आणतोय, पण मराठीचं मंडळ आपण प्रत्येक विद्यापीठामध्ये काढतोय मातृभाषेचं, ते लोकांना तुम्ही सांगितलं नाही. सिनेटचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते या नावावर अनेक भरले गेले, पण सिनेटच्या सदस्यांमध्ये पत्रकार, संपादक ज्यांनी पुरस्कार प्राप्त केलेले आहेत, पद्म पुरस्कार विजेते, इंजिनियर, माजी सेंट्रल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, यांना आम्ही क्वालिफिकेशन टाकून सिनेटमध्ये घेतोय. हे खरं यांचं दुःख आहे. कारण सामाजिक कार्यकर्ता या नावाखाली कोणी आता जाऊ शकणार नाही सिनेटवर, म्हणून हा पोटसूळ उठलेला आहे. आणि म्हणून बदनामी करण्याचं काम फक्त सुरू आहे. आणि मग कोणाला टार्गेट करायचं तर उच्च व तंत्रशिक्षण विभाग हा नाही तसं म्हटलं तरी आदित्यजींशी निगडीत आहे, कारण ते यूथ आयकॉन आहेत, म्हणून आदित्य साहेबांना बदनाम करायचं. मला असं वाटतं की हा अतिशय चांगली कायद्यामधली अमेंडमेंट आम्ही केलेली आहे आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना देखील कळेल आणि पालकांना देखील कळेल. अर्थात शिक्षणाचा तुम्ही म्हणाला की सर्वात जास्त शिक्षण क्षेत्राला टार्गेट करण्यात आलं आणि कारण सुद्धा तसंच होतं की ज्या पद्धतीनं ऑनलाईन शिक्षण बंद झालं. परवाच तुम्ही हा निर्णय जाहीर केला की 15 फेब्रुवारीपर्यंत बंद होणार. विरोधी पक्ष ठीक आहे, आपण त्यांचा विचार करूच, पण विद्यार्थ्यांचं भविष्याचं काय? कारण आमच्याकडे अशा अनेक रिॲक्शन्स आल्या की आत्ता कुठे सुरू झालं होतं आणि आता लगेच बंद झालं. आणि जेव्हा जेव्हा निर्बंध येतात तेव्हा पहिला निर्बंध विद्यार्थ्यांवरच का येतो? नाही, विद्यार्थी ज्यावेळी वर्गामध्ये येतात त्यावेळी ते समूहाने येतात. आणि हा जो रोग आहे, करोना हा रोग आहे, आणि आताचा जो ओमायक्रॉन किंवा ही जी लाट आहे, ही मला असं वाटतं की सोशल डिस्टन्सिंग आपण किती जरी पाळलं तरीसुद्धा लाट पसरते. हे मी सांगितलं नाही, हे WHO सांगितलेलं आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांमार्फत ती लाट पालकांपर्यंत जाऊ नये, ती समाजामध्ये स्प्रेड होऊ नये. कारण माझ्याकडे विद्यार्थ्यांचा जो समूह आहे तो 42 लाखाचा आहे. 42 लाख हे विद्यार्थी जर घरी गेले, चतुर्थ श्रेणी कर्मचारी माझे आहेत ते जवळजवळ 20-22 हजार आहेत, प्राध्यापक माझ्याकडे 1.5 लाख आहेत. आणि असा जर 1 लाखाचा समूह मी काही काळजी न घेता जर समाजामध्ये सोडला तर फार मोठी लाट येऊ शकते, फार मोठी लोकं बाधित होऊ शकतात, लहान मुलं बाधित होऊ शकतात. आणि म्हणून कॉन्शियस क्लिअर ठेवून गेलेला निर्णय. ऑनलाईन एज्युकेशन अतिशय सुंदर पद्धतीने शिकवलं जातं आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ऑनलाईन एज्युकेशनला कोणी क्रिटिसाइज करावं. अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं आहे आणि विद्यार्थी देखील त्याच्यामध्ये खुश आहे. नाही, पण हा महाविकास आघाडीचा अँगल, आम्ही थेट विद्यार्थ्यांशी बोलतो तेव्हा ऑनलाईन विद्यापीठात किंवा ऑनलाईन शिकताना जो काही गोंधळ उडतो तो विद्यार्थी आमच्याकडे वारंवार मारतात. त्यावर बोलूच, पण आपण म्हणतो जिथे लोकल ट्रेन सुरू आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांनीच खरं तर ही मतं मांडलेली तुमच्यापर्यंत पोहोचवते. लोकल ट्रेन जिथे सुरू आहेत, आमची कॉलेजेस का बंद झाले? बरं, तुमच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण मुलं मोठी असतात, ती काही लहान मुलं नसतात ती, मग त्यामुळे आमचं शैक्षणिक नुकसान होतं आहे. एकतर इंजिनिअरिंगची मुलं असतात, मेडिकलची मुलं असतात, त्यांना प्रॅक्टिकलची गरज असते. त्या मुलांना पटकन हा फटका बसलाय की आता कुठे सुरळीत होतं आणि अचानक बंद झालेलं आहे. पण एक
आपल्याला देखील मला माहिती द्यायची की ज्यावेळी मी 21 ऑक्टोबरला कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि 2 वॅक्सिनेट झालेल्या विद्यार्थ्यांना आपण एंट्री दिली, आपल्याला आश्चर्य वाटेल 20% वर विद्यार्थ्यांची संख्या वर्गामध्ये आली नाही. हे मी जबाबदारीनं सांगतो. याचं कारण ज्यांनी कोविशिल्ड घेतलेलं होतं त्यांना 84 दिवसाचा पिरियड, ज्यांनी कोवॅक्सिन दोन्ही घेतलेले होते त्यांना पालक पाठवायला धजावत होते की नाही याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही, पण प्रेझेंटी जर आपण बघितली तर 20 ते 25% होती. करोनाबद्दल मला असं वाटतं की काउन्सिलिंग विद्यार्थ्यांचं होणं गरजेचं आहे. मला जे वाटतं वर्ग नुसते चालू करून उपयोगाचं नाही आहे. वर्ग चालू केल्यानंतर त्या वर्गामध्ये विद्यार्थी आले पाहिजेत. आम्ही 21 ऑक्टोबर नंतर जो सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये 20 ते 22% जास्त विद्यार्थी येत नाहीत, हा सर्वे आहे. आणि म्हणून या GRमध्ये आम्ही असं म्हटलं की हेल्पलाईन तयार करा, काउन्सिलिंग सेंटर तयार करा, विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करा की तुम्ही कॉलेजमध्ये आलं पाहिजे. मी फार मोठं काय ऑनलाईनचं समर्थन करतोय किंवा कॉलेज बंद करण्याचं समर्थन करतोय अशातला भाग नाही. मी तर 21 ऑक्टोबरमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा केला. 21 ऑक्टोबर नंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना असं डायरेक्ट सांगणारा मी कदाचित एकमेव असेल की तुम्ही आता ऑनलाईन शिकण्यापेक्षा ऑफलाईन शिका. आपली पारंपरिक पद्धत जी आहे शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांच्या डायलॉगची ही पुन्हा एकदा सुरू झाली पाहिजे असं अख्ख्या महाराष्ट्रात फिरून मी सांगितलं आहे. त्यामुळे जे काय आरोप केले जातात की मलाच हौस आहे ऑनलाईन सुरू करायची किंवा शाळा बंद करायची, भावी पिढी कुठेही करोनानं बाधित होऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच कॉलेज बंद करण्याचं. ज्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल्स असतात त्यांचं काय? पण मग प्रॅक्टिकलच्या बाबतीत मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी हा आक्षेप घेतलेला नाही. मेडिकलच्या बाबतीमध्ये निर्णय मी घेतलेला नाही. मेडिकलचा निर्णय हे अमित देशमुख साहेब घेतात. मी माझ्या प्रॅक्टिकलच्या बाबतीत निर्णय असा घेतलेला आहे की सध्या तुम्ही जरी ऑनलाईन घेत असाल, ज्यावेळी कॉलेजेस सुरू झाली त्यावेळी त्यांचे प्रॅक्टिकल घ्या अशा पद्धतीचे निर्देश दिलेले होते आणि अनेक ठिकाणी झाले. हे आता मेडिकलचा इश्यू कसा आहे की मेडिकलचं प्रॅक्टिकल आणि इंजिनिअरिंगचं प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये वाज डिफरन्स आहे. त्यामुळे मेडिकलचं प्रॅक्टिकल हे 99.99% झालंच पाहिजे या मताचा मी पण आहे आणि म्हणून माझ्याकडची देखील प्रॅक्टिकल सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे. परंतु आजचं जर चित्र मुंबईचं बघितलं तर पॉझिटिव्हिटी रेट हा 30% आहे. ठाण्याच्या ग्रामीण भागातलं जर आपण बघितलं तर पॉझिटिव्हिटी रेट 42% आहे. त्यामुळे 100 पेशंट जर तपासले तर 42 लोक आज पॉझिटिव्ह येत आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थी कुठं सफर होऊ नये यासाठी आम्ही घेतलेला तो निर्णय आहे. अर्थातच आपण बघतो की विद्यार्थ्यांच्या हिताचा जरी तुम्ही निर्णय घेतला असला तरी ज्या पद्धतीने विद्यार्थी सफर होतात, म्हणजे आता जवळजवळ 2 वर्ष झाली, हे वर्ष म्हणजे आता काही 2-3 महिने खरं तर म्हणजे हे वर्ष सुद्धा असंच गेलेलं आहे. पण भविष्यात विद्यार्थ्यांसाठी मग काही विशेष योजना राबवणार का आणि त्याचा विचार होणार का? कारण ज्या पद्धतीने 2 वर्ष फटका बसला विद्यार्थ्यांना, अगदी उघडपणे विद्यार्थी सांगतात. नाही, ऑलरेडी आम्ही ह्याचा विचार केला आहे. इन्फोसिस नावाची जी मोठी कंपनी आहे ती देशामधलं पहिलं MOU त्यांनी महाराष्ट्र सरकारबरोबर केलं, उच्च व तंत्र शिक्षण विभागावर केलं. 3900 कोर्सेस आपण अभ्यासक्रमाच्या बाहेरचे जे स्वतःच्या पायावर विद्यार्थ्यांना उभे करू शकतात, जे स्वतःला पुढे नेऊ शकतात, त्यांचं कम्युनिकेशन स्किल वाढू शकतात, एथिक्स स्किलसुद्धा आम्ही द्यायचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांना. त्यामुळे मला असं वाटतं की अशी एज्युकेशन सिस्टीम, करोनाचा वाईट परिणाम झाला पण करोनाचा फायदा करून इन्फोसिसला सांगून ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी पुढाकार घेतला होता आणि इन्फोसिसबरोबर आमचं टायअप झालं आहे. एवढंच आम्ही केलं नाही तर रत्नागिरीचं इंजिनिअरिंग कॉलेज आणि नागपूरचं उच्च व शिक्षण विभागाचं एक कॉलेज असं आम्ही इन्फोसिसबरोबर टायअप केलं पायलट प्रोजेक्ट म्हणून. त्याच्यामध्ये जर आम्ही यशस्वी झालो तर हे 3900 कोर्सेस हे प्रत्येक कॉलेजेसमध्ये आम्ही देणार आहोत आणि ते मोफत देणार आहोत. इन्फोसिसच्या CSRमधनं करतोय आणि मला असं वाटतं, मी जबाबदारीनं सांगतो की इन्फोसिसनं देशामध्ये पहिल्यांदा नुसता MOU केला नाही तर त्याची ट्रेनिंग पण सुरू केली. आम्ही देशातली पहिली टीचर्स अकॅडमी पुण्याला सुरू केली. त्याचं परवा CM साहेबांनी आणि अजितदादांनी त्याचं उद्घाटन केलं. आदित्य साहेब देखील त्याला उपस्थित होते. देशातली पहिली टीचर्स अकॅडमी आहे. ती काय करते तर 2021 सालामध्ये जे टीचर्स आलेले आहेत त्यांना देखील कशा पद्धतीनं आधुनिक जगातलं ज्ञान शिकवायचं अशा पद्धतीचं प्रबोधन करते. त्यामुळे हे सगळे उपक्रम आम्ही राबवतोय. परंतु हे आमच्या विरोधकांच्या नजरेला येत नाही किंवा नजरेला येऊन सुद्धा ते नजरे आड करतात कारण त्यांना हे चांगलं झालेलं सांगायचं नाही. म्हणून मला असं वाटतं की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम ही तात्पुरत्या स्वरूपाची सिस्टीम आहे. ज्यावेळी व्हर्च्युअल आपल्याला चांगलं काही शिकायचं असेल, परदेशातनं शिकायचं असेल त्यावेळी आपण नक्कीच अडॉप्ट चांगल्या पद्धतीने केली. परंतु वर्ग चालू करणं ही काळाची गरज आहे आणि भविष्यामध्ये टप्प्याटप्प्याने ते आम्ही करणार आहोत. अर्थात आणि दुसरी तक्रार आहे ती म्हणजे वसतिगृहात राहणारे. आत्ता कुठे सुरू झालं होतं वसतिगृहात येऊन राहतात. बरं, ही ग्रामीण भागातली मुलं आहेत म्हणजे ज्यांच्याकडे आर्थिक सुद्धा त्यांच्याकडे पाठबळ नाही आहे. आम्ही आता कुठेतरी वसतिगृहात राहायला आलो, पुन्हा आता वसतिगृह बंद होणार, आम्ही घरी जाणार. बरं, घरची परिस्थिती अशी नाही आहे, कुठेतरी लोन काढून कर्ज काढून आले असं. त्या विद्यार्थ्यांनी खूप नाराजी व्यक्त केली की आता आम्ही काय करायचं म्हणून. नाही, आपली महाराष्ट्राची लोकसंख्या जर बघितली तर 3.5 कोटी आहे आणि करोनाचा प्रसार जर बघितला तर पूर्वीच्या लाटेपेक्षा तिप्पट पेशंट येऊ शकतात असं सेंट्रल गव्हर्नमेंटनं पण सांगितलं आहे आणि होनं देखील सांगितलेलं आहे.
मग त्याची जर प्रोव्हिजन करायची असेल तर आम्हाला सगळी वसतिगृह ही क्वारंटाईन सेंटरमध्ये कन्वर्ट करावी लागतील. ही वस्तुस्थिती आहे. दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा ही वसतिगृह मुलांसाठी बंद केली नव्हती. तर त्या ठिकाणी प्रत्येक रूममध्ये 2-2 बेड टाकले होते. ऑक्सिजनचा पुरवठा त्या ठिकाणी केला होता. आणि म्हणून तिसरी लाट थोपवण्यासाठी ही सगळी वसतिगृह आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांकडे देतोय. ही नुसती आम्ही रिकामी ठेवत नाही आहोत. हा गैरसमज आहे. नाही रिकामं ठेवण्याचं नाही. मुलांचं काय, त्या वसतिगृहामध्ये जी आता मुलं ग्रामीण भागात, आता पुण्यासारख्या जर शहराचा आपण विचार केला तर राज्यभरातनं मुलं येत असतात, ग्रामीण भागातनंही मुलं येत असतात. अचानक तुम्ही आता वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना परत जावं लागतंय. नाही, दुसरा पर्यायच नाही आहे. आपल्याकडची असलेली हॉस्पिटल्स, आपल्याकडे असलेली इन्फ्रास्ट्रक्चर ही तिसऱ्या लाटेमध्ये कमी पडतील अशा पद्धतीनं स्वतः यंत्रणेनं सांगितलेलं असल्यामुळे आम्हाला वसतिगृह घेणं ताब्यात एक क्रमप्राप्त आहे. आणि कालची ऑर्डर जर तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही असं लिहिलं आहे की वसतिगृह जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये आपल्याला द्यायची आहेत, कारण तिथं आम्हाला बेडची सिस्टीम, ऑक्सिजनची सिस्टीम आम्हाला क्रिएट करायची आहे. आणि ऑनलाईन सिस्टीम विद्यार्थ्यांनी 2 वर्ष केली तशा पद्धतीनं काही कालावधीसाठी वसतिगृहातनं ऑनलाईन सिस्टीम आता न करता ही घरनं करावी लागणार आहे. पण परदेशातली जी मुलं आलेली आहेत, आमचा नाईलाज आहे, परदेशातल्या मुलांना आम्ही परत पाठवू शकत नाही. म्हणून त्यांच्यासाठी काही तात्पुरती वसतिगृह आम्ही चालू ठेवलीत. बाकी वसतिगृह करण्याचा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. याच्यासाठीच घेतलाय की महाराष्ट्राला आरोग्य यंत्रणेचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही ते अधिग्रहित करून जिल्हाधिकाऱ्यांना देतोय. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी आपण गप्पा मारतोय. अर्थातच विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न आहेत, पण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काही महाविकास आघाडीच्या योजना आहेत, त्या नेमका कितपत प्रभावीपणे या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवल्या जाणार आहेत का हे सुद्धा त्यांना विचारूया. उदय सामंतजी, आपण बघतो की अर्थातच विद्यार्थ्यांसाठी त्यांचा गोंधळ आहे, विद्यार्थ्यांच्या मनात अर्थात भविष्याची कुठेतरी चिंता आहे. आत्ताच मी म्हटलं की ग्रामीण भागातनं मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात, आर्थिक चणचण त्यांना मोठ्या प्रमाणात भासते आणि त्याला सामोरं कसं जायचं हा प्रश्न आहे. अर्थातच कमवा आणि शिका एक योजना तुम्ही सुद्धा राबवली होती, ती योजना किती प्रकारे अंमलात आली गेली? मुळात कमवा आणि शिका ही योजना पूर्वीपासून चालू आहे, परंतु दुर्दैवानं मला सांगावंसं वाटतं की मागच्या 5-6 वर्षामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. काही विद्यापीठांमध्ये 2-2 हजार असलेले विद्यार्थी 200वर आले आणि म्हणून मी असा निर्णय घेतला, धोरणात्मक निर्णय आम्ही आता घेऊ कॅबिनेटमध्ये, की कमवा आणि शिका ही योजना प्रत्येक विद्यापीठामध्ये आम्ही कंपल्सरी करतो. कारण शेवटी तिथं जे काही विद्यार्थी काम करतात त्याचा जो मोबदला मिळतो त्याच्यातून ते फी भरतात, अशा पद्धतीची स्कीम आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं मोठी स्कीम करण्याचा आमचा म्हणजे प्लॅनिंग सगळं झालेलं आहे. तशा पद्धतीनं समिती देखील आम्ही स्थापन केलेली आहे. येत्या 15-20 दिवसामध्ये आम्ही त्याचे अभ्यास करून कशा पद्धतीने ते ग्रामीण भागातल्या जनतेपर्यंत पोहोचवता येईल यासाठी आम्ही मार्ग काढतो. अर्थात या सगळ्यामध्ये 2 वर्षाच्या काळामध्ये शिष्यवृत्तीचा खूप इश्यू झाला आणि त्याच्या खूप तक्रारी आल्या की त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. विद्यापीठांबद्दल नाराजी सुद्धा व्यक्त झाली. विद्यार्थ्यांपर्यंत थेट शिष्यवृत्त्या पोहोचल्या नसल्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. मग शिक्षण विभागासाठी काही प्रयत्न करणार आहे का? मग शिष्यवृत्त्या आमच्याकडे 4 प्रकारच्या आहेत. माझ्याकडे अंतर्गत जी येते ती राजश्री शाहू महाराजांच्या नावानं जी शिष्यवृत्ती आहे ती माझ्याकडे येते. आम्ही जवळजवळ 900 कोटी रुपये वर्षाला ती आम्ही शिष्यवृत्ती वाटतो. एक शिष्यवृत्ती येते ती सामाजिक न्यायकडे येते, म्हणजे धनंजय मुंडे साहेबांकडे येते, आणि एक शिष्यवृत्ती येते ती विजय वडेट्टीवार साहेबांकडे येते. पण मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की माझ्याकडे ज्यावेळी शिष्यवृत्ती येते माझ्याकडनं 24 तासाच्या आत ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटला जमा झालेली आहे. मागच्या वर्षी फक्त करोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला जे 900 कोटी रुपये द्यायचे होते ते आम्ही टप्प्याटप्प्याने दिले. पण यावर्षी देखील या बजेटला 115 कोटी रुपयाची तरतूद अर्थ विभागानं केलेली आहे. ज्या दिवशी पैसे आमच्या BDSवर येतील त्याच्या पुढच्या 24 तासात विद्यार्थ्यांच्या आणि संस्थांच्या अकाउंटवर जातील. ही माझ्या डिपार्टमेंटची मी सिस्टीम केलेली आहे. आता सामाजिक न्याय विभाग हे दुसऱ्या मंत्री महोदयांच्या अखत्यारीखाली चालतो, पण तिथं देखील फीची काय अडचण जी आली होती ती करोनामुळेच आलेली होती, बाकी कशामुळे आलेली नव्हती. पण आता त्याच्यात आम्ही मार्ग काढतोय. अर्थात आणि त्याबरोबर अनेक कागदपत्रांची पूर्तता विद्यार्थ्यांच्या झाली नाही, कारण कॉलेजेस बंद होत्या. त्याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा तक्रारी होत्या. खरं तर तेथे कुठेतरी पुढाकार घेणं गरजेचं होतं. पण तिथं तक्रार यायची काही आवश्यकता नव्हती. मागच्याच वर्षी CETला त्यांची नोंदणी करत असताना त्यांचा मोबाईल नंबर घेऊन आधार लिंक करून आम्ही ते क्लिअर केला होता. सामाजिक न्यायानं देखील यावर्षी तसं केलेलं आहे. पण यावर्षी तशी फीची काय कोणाला अडचण येईल असं मला वाटत नाही. अर्थात या सगळ्याबद्दल बोलताना आपण बघतो की काही नवीन उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि खास करून सीमा भागातल्या मुलांसाठी, म्हणजे जे काय सीमा भागात वाद सुरू आहे त्यासाठी मराठी विद्यापीठ ते सुरू करण्याचा, शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत सुरू करण्याचा कुठेतरी विचार आहे. तो कितपत आता मार्गी लागू शकतो? आपण जर सीमा भागामध्ये गेलो तर आपण कायमस्वरूपी त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवतो, त्यांच्याबद्दल चांगलं बोलतो, त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतो. पण 2 वर्षापूर्वी ज्यावेळी हे सरकार आलं त्यावेळी पहिला अजेंड्यावरचा जो विषय होता उद्धव ठाकरे साहेबांचा, तो म्हणजे संतपीठ, जे गेली कित्येक वर्षाची मागणी होती. आणि सीमा भागामध्ये स्किल डेव्हलपमेंटचं एखादं युनिट तिथल्या मराठी मुलांसाठी सुरू करावं. आणि मला सांगताना आनंद होतो की मागच्या वर्षीपासून ते आम्ही सुरू केलं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन घेतल्या आहेत. करिक्युलम देखील आम्ही सुरू केलेला आहे त्यांचा चांगला, आणि या वर्षीपासून ते देखील अतिशय
चांगल्या उपस्थितीमध्ये सुरू होतं. आता लॉकडाऊनमुळे कदाचित ते बंद राहील, पण जागा देखील आम्ही भाड्याने घेतलेली आहे. आणि एवढंच नाही, तिथं मोठं स्किल सेंटर उभं करावं यासाठी 15 एकर जागा देखील आम्ही ॲक्वायर केलेली आहे. अर्थात पण ते विद्यार्थ्यांचा नेमका कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो आणि ते कशाप्रकारे पुढे ते मार्गक्रमण करणार आहे म्हणजे तुम्ही? तिथल्या विद्यार्थ्यांना एक असं म्हटलं जायचं की सीमा भागातील वाद असलेले विद्यार्थी, असं एक शब्दप्रयोग त्या ठिकाणी होता. पहिला आम्ही सरकारमध्ये केले तो वाद शब्द काढून टाकला आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की सीमा भागातील विद्यार्थी जे आमचे आहेत, महाराष्ट्रातले आहेत, आणि म्हणून ते विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायला येतात. विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने ते येऊन शिकतायत. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही त्यांना देतो आहे. आणि एवढंच नाही तर भविष्यामध्ये इथे लॉ कॉलेज करावं लागलं, अजून काही टेक्निकल इन्स्टिट्यूट करावी लागली तरी देखील आम्ही करणार आहोत आणि 15 एकरमध्ये करणार आहोत. अर्थातच पण या सगळ्याबरोबर नवीन ओशनोग्राफी की काही अभ्यासक्रम सुरू करायचा किंवा विद्यालय सुरू करण्याचा तुमचा उपक्रम आहे, नेमकं त्याबद्दल काय? एक आणि त्याचबरोबर एकदा तुम्ही बोलताना सायबर विश्वविद्यालयाबद्दल सुद्धा, मला वाटतं देशातलं पहिलं सायबर विश्वविद्यालय पण महाराष्ट्रात सुरू करायचा तुमचा मानस होता. असा 4 गोष्टी आपण मोठ्या महाराष्ट्रामध्ये करतोय. म्हणजे ज्या मतदारसंघातनं मी निवडून येतो त्या मतदारसंघाला समुद्राची पार्श्वभूमी आहे. 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा. आपण ओशन युनिव्हर्सिटी फॉर्म करतोय. दुसरं, आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं दीनानाथ मंगेशकरांच्या नावानं संगीत महाविद्यालय मुंबईमध्ये सुरू करतोय. तिसरी गोष्ट, जे पुढाकार आदित्य ठाकरे साहेबांनी घेतला होता, सायबर युनिव्हर्सिटी, जी अत्यंत आवश्यक आहे, ते आपण करतोय. आणि फॉरेन्सिक देखील माझ्याकडे येतं. तर फॉरेन्सिकमध्ये आपण बघितलं असाल की 8 दिवसापूर्वीच कॅबिनेटचा निर्णय झाला की फॉरेन्सिकमधनं आता बाहेर येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना नोकरी कधी मिळेल हा नंतरचा विषय, पण त्यांना स्टायपेंड देण्याची एक स्कीम आम्ही आमच्या मंत्रालयामार्फत सुरू केलीत. असे भरपूर उपक्रम आपण करतो. दादासाहेब फाळकेंच्या नावावर आपण फिल्म इन्स्टिट्यूट मोठं सुरू करण्याचं आपलं प्लॅनिंग आहे. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण अडकलो ह्या 2 वर्षात करोनामुळं. तेच विरोधक म्हणतात की फक्त कागदावरच आहे, प्रत्यक्षात कधी येणार आहे? कारण लिस्ट तर भली मोठी दिसते. तसं बघायला गेलं तर आता मागच्या 5 वर्षामध्ये देखील फार मोठ्या घोषणा झाल्या होत्या. मिहान सुरू करतो म्हणून नागपूरला सांगितलं होतं. अजून काय मिहानवरनं विमान कुठं उडलेलं आपल्याला बघायला मिळालेलं नाही. नागपूरच्याच एअरपोर्टला जावं लागतं. कोकणामध्ये भरपूर काय करतो म्हणून सांगितलं होतं. एवढंच नाही, माझ्या मतदारसंघात येऊन काही लोकांनी सांगितलं होतं की शामराव पेजेंच्या संस्थेला 5 कोटी रुपये देऊ, 2 एकर जागा देऊ. ती काय अजून आम्हाला माझ्या मतदारसंघात मिळालेली नाही. त्याच्यामुळं करोनामुळं हा वेळ लागतोय. असंच फक्त येऊन भाषणात सांगून आम्हाला वेळ मारून न्यायचं नाही, आम्हाला काहीतरी करून दाखवायचं. अर्थातच विद्यार्थ्यांच्या हिताचा तुम्ही निर्णय घेताना बघायला मिळत आहे. पण या सगळ्यामध्ये आपण बघतोय की ही जी आता पिढी, मला वाटतं आता ही कोरोनाचे 2 वर्ष झालेली आहेत, ही पिढी आता जेव्हा बाहेर येईल, बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा तेवढाच आहे. अर्थात तो तुमच्या अखत्यारीत नसला तरी तो बेरोजगारीला सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना काही वेगळं मार्गदर्शन करणार आहे किंवा महाविकास आघाडी त्यासाठी प्रयत्न करणार आहे का? तुमच्या एक लक्षात आलं असेल, सायकोलॉजिकल पण प्रॉब्लेम मुलांना झालेले आहेत की आपलं पुढे काय होणार? नक्की सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झालेले आहेत आणि म्हणूनच मी सांगितले काउन्सिलिंग सेंटर विद्यापीठाच्या स्तरावर उभारण्याचे आम्ही निर्णय घेतलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की हेच विरोधक पूर्वी असं सांगत होते की कोविडची बॅच म्हणून त्याच्यावर कुठेतरी लिहिलं जाणार आहे. ते कोविडची बॅच म्हणून कुठं लिहिलं गेलं नाही. आणि या 2 वर्षामध्ये कोविडच्या कालावधीमध्ये पासआउट झालेल्याला जाणीवपूर्वक कोविडचा पासआउट आहे म्हणून नोकरी दिली नाही, असं देखील महाराष्ट्रामध्ये झालं नाही. याचं कारण असं आहे की ज्यावेळी कोविडच्या संदर्भातले आम्ही निर्णय घेतले, त्यांची सर्टिफिकेट्स तयार झाली, त्यावेळी मी स्ट्रिक्टली सांगितलेलं होतं प्रायव्हेट सेक्टरला असेल किंवा शासकीय तर आमची जबाबदारीच आहे, पण प्रायव्हेट सेक्टरला असं सांगितलं होतं की कोविडची बॅच आहे म्हणून विद्यार्थ्यांना जर नोकरी तुम्ही दिली नाहीत तर तुमच्यावर आम्ही FIR दाखल करू, मग ते केवढाही मोठा उद्योजक असेल तरीसुद्धा. आणि त्या निर्णयाचं लोकांनी स्वागत केलं. अनेक विद्यार्थी नोकरीला देखील लागले. पण निर्णयाचं स्वागत केलं, पण प्रत्यक्षात अशा काही तक्रारी आल्यात का? पण मग आता जबाबदारीने सांगितलं पाहिजे, एकही लेखी स्वरूपाची कुठेही तक्रार आलेली नाही. परंतु काही ठिकाणी फोनवरनं तक्रारी आल्या, पण त्या आम्ही करेक्ट केल्या ना. ज्या उद्योजकाने अशा पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही सरळ केलं, पण तिथं कुठेही अडचण आली नाही. आणि मला असं वाटतं की हे आमचं फलित आहे की जे लोक आम्हाला सांगत होते की या सर्टिफिकेटचा फायदा कुठेही होणार नाही, ते सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर सुद्धा ते शासकीय नोकरीमध्ये आले, ते मिळाल्यानंतर ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये आले. हे आमचं यश आहे. अर्थातच तुमचं पालकमंत्रीपद आणि तुमच्या सिंधुदुर्ग किंवा तुमचा मतदारसंघ याकडे येण्यापूर्वी खरंच एक मुश्किल प्रश्न तुम्हाला विचारते. विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लाडके म्हणून तुमची आणि वर्षाताईंची ओळख आहे. कारण आम्हाला नेहमी म्हटलं होतं की पहिल्यांदा शिक्षण मंत्री कोण आहेत कोणाला माहिती नसायचे, पण यंदा आता माहिती पडतात, कारण ते येणार आणि आम्हाला ऑनलाईन एक्झाम देणार. कारण त्यासाठी सगळे विद्यार्थी खरं तर वाट बघत असतात, कारण त्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात. खरं तर ते उपकार करोनाचे आहेत. हा करोना जर आला नसता आणि अशा पद्धतीच्या सिच्युएशन क्रिएट झाल्या नसत्या तर आम्ही काय फार मोठं प्रसिद्धी पावलं असतो अशातला भाग नाही. परंतु आजही मला विद्यार्थ्यांना विनंती करायची की ते जे निर्णय घेतलेले होते हे त्या परिस्थितीवर अवलंबून घेतलेले निर्णय होते. म्हणून मला जरी मुलं म्हणजे आवडीचा मंत्री मानत असतील तरी भविष्यामध्ये ऑफलाईन क्लासेस आपल्याला सुरू करावे लागतीलच.
ऑफलाईन एक्झाम आपल्याला घ्यावे लागतीलच, पेपर द्यावे लागतीलच, हे आपल्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. अर्थातच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी आपण अगदी शिक्षण मंत्री म्हणून गप्पा सुद्धा मारल्या, पण त्यांचा स्वतःचा असा एक मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातली नेमकी परिस्थिती आणि ज्या मतदारसंघाचं ते पालकमंत्रीपद त्यांनी स्वीकारलेलं आहे तिथे सुद्धा बऱ्याच गोष्टी घडत आहेत, सातत्याने घडत असतात. त्याला नेमकं कसं सामोरं जातात ते बघूया. उदय सामंतजी, अगदी काही कालची जरी घटना घेतली तरी कणकवलीमध्ये आपण बघतोय शिवसेनेच्याच लोकांनी शिवसेनेचं पोस्टर फाडलं, कारण उदय सामंत यांचा फोटो त्यावर नव्हता. अंतर्गत गटबाजी समोर आली. मी त्याला जास्त कधीच अशा गोष्टींना किंमत दिली नाही. आणि मला माझ्या आयुष्य, मी 1999ला राजकारणात आलो, 2004ला मी आमदार झालो. 2004 पासून आतापर्यंत जो माझा राजकीय प्रवाह आहे त्याच्यामध्ये माझा फोटो कुठं असला पाहिजे असं अजिबात नाही. ते काही गैरसमजातनं झालेलं होतं, तो विषय देखील संपलेला आहे. मला असं वाटतं की तिथं गटबाजी पण नाही. शिवसेनेमध्ये काम करताना एकाच नावाचा आमचा गट आहे आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे. अर्थातच, पण आता काल जे समोर आलं ते स्थानिक पातळीवरचं समोर आण्याची अपेक्षा आणि हीच गटबाजी कुठेतरी मग जिल्हा बँकेला सुद्धा सामोरं जाताना झाली. नाही, जिल्हा बँकेमध्ये मला एक खुलासा आपल्याला करायचा आहे की जिल्हा बँकेमध्ये जे काही वातावरण तयार केलं जातं की वन साईड अमुक एक लोक जिंकली, आपल्याला आश्चर्य वाटेल की शिवसेनेचा तिथं एकच सदस्य होता. आता महाविकास आघाडीचे 8 सदस्य झालेत. एक सदस्य चिठ्ठीवर आमचा पडलाय, म्हणजे 9वा सदस्य झाला. एका सदस्याला पळून नेलं होतं. आता पळून गेला होता की तो स्वतःहून गेला होता हा नंतरचा विषय आहे. एक सदस्य आमचा 1 मतानं पडलाय, एक सदस्य आमचा 2 मतानं पडलाय. नाही, पण तो पराभव तर स्वीकारावाच लागेल म्हणून सांगितलं. पण शेवटी हा पण अनालिसिस झाला पाहिजे ना. शिवसेना पूर्वी कुठं पण नव्हती आणि या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्र्यांना येऊन ठाण मांडून बसावं लागलं. हा आमचा विजय आहे. ठीक आहे, आम्ही आत्मचिंतन करणार ना, आम्ही का पराभूत झालोय, आम्ही कशामुळे पराभूत झालो याचं आत्मचिंतन नक्की करणार. पण ज्या पद्धतीनं वन साईड इलेक्शन होईल अशा पद्धतीचं सांगितलं जात होतं, काही लोकांचे बालेकिल्ले आहेत म्हणून, आमच्याच काही चुकीमुळं 1-2 कमी पडली म्हणून आम्ही सत्तेमध्ये येऊ शकलो नाही. 1-2 मतामुळं, म्हणजे 10-15 मतं थम्पिंगनं असं काही नाही. 1-2 मतं जर आमच्या पाड्यामध्ये पडली असती. परब केस सगळी झालं किंवा संतोष परब ते सगळं मारहाण प्रकरण झाल्यानंतर मतं बऱ्यापैकी किंवा सहानुभूती बऱ्यापैकी मिळेल असं म्हटलं जात होतं की अर्थातच मतं कमी होती, पण तरी सुद्धा शेवटी नारायण राणेवरचा शिवसेना असा सामना झाला ना. मला असं वाटतं की विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक लढणं हे फार सोपं आहे, परंतु 50 मताची निवडणूक लढणं हे फार अवघड आहे. आणि ती कशा पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये लढली जाते याचा अनुभव महाराष्ट्राला आहे, महाराष्ट्राला म्हणजे देशाला आहे. त्याच्यामुळे त्या ताकदीसमोर माझे कार्यकर्ते किंवा शिवसेना किती टिकेल हे खरोखरच प्रश्नचिन्ह आहे. शिवसेनेने नारायण राणेंना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं की त्या शिवसेनेमुळे? ती विधानसभेची निवडणूक होती. विधानसभेची निवडणूक ही 4 लाखातनं निवड. हे 50 ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं माझा उमेदवार प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पोहोचला ना, प्रत्येक लोकांशी बोलला, संवाद केला, परंतु बाकीच्या गोष्टींमध्ये जो कमी पडला असं आमच्या उमेदवारांचंच म्हणणं आहे. त्या बाबतीत मला जायचं नाही, परंतु जिल्हा बँकेला अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही फाईट दिली आणि 2 ते 3 मतं जास्त आम्हाला जर पडली असती तर जिल्हा बँकेवर शिवसेना आणि महाविकास आघाडीचं प्राबल्य आपल्याला दिसलं असतं. अर्थातच आपण जर चिपी एअरपोर्टचा जर आता विचार केला तर चिपी एअरपोर्टचं उद्घाटन नुकतंच काही झालं, लोक पण बऱ्यापैकी तिथे प्रवास करतायत, पण चिपी एअरपोर्टची जमीन अधिग्रहित करतानाचा जो मुद्दा आजही कायम आहे का, काही 600 रुपयांमध्ये वगैरे ती जमीन अधिग्रहित केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आणि मला वाटतं त्यावेळी सुद्धा चिपी एअरपोर्टच्या उद्घाटनाला तुम्ही आश्वासन दिलं होतं की त्यांच्याशी बोलणार शेतकऱ्यांशी, पण अजूनही कुठे बोलणं झालेलं नाही किंवा अजून पुढे गेलेलं नाही. मी स्वतः त्यांच्याशी बोललो 2दा. हा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की जे सगळेच श्रेय घेतात, मी विमानतळ केलं, मीच पहिलं विमान उडवलं, मग 600 रुपये ज्यांनी रेट दिले त्याचं श्रेय कोण घेणार आहे? त्याचं श्रेय घ्यायला आता कोण नाही आहे. त्याच्यासाठी मी स्वतः पालकमंत्री म्हणून बैठक घेतली. आज विमानतळाचं श्रेय कोणी घेऊ दे, परंतु मला आठवण करून द्यायची सगळ्यांना की 2 वर्षापूर्वी स्वतः उद्धव ठाकरे साहेब हे सिंधुदुर्गामध्ये आले होते आणि त्यांनी 3 कमिटमेंट केल्या होत्या. एक विमानतळ सुरू करण्याची कमिटमेंट होती, दुसरं मेडिकल कॉलेजची होती आणि तिसरी अंगणवाडीची नळपाणी योजना. तिन्ही आम्ही फुलफिल केल्यात उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली. विमानतळ सुरू झालं. नाही, पण विमानतळाचा अधिकृत मुद्दा ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली की जी किंमत मिळायला पाहिजे होती ते अजूनही त्यांना मिळाली नाही. अर्थात ते कोणी केली नाही, पण आता महाविकास आघाडी सरकारची याच्यामध्ये 2 प्रवाह आहेत. याच्यामध्ये पैसे ज्यावेळी स्वीकारले गेले ते स्वीकारल्यानंतर त्याची देखील नोंद होते की पैसे स्वीकारलेले आहेत आणि काही लोकांनी पैसे स्वीकारलेले नाहीत. आता पैसे ज्यांनी स्वीकारलेले नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई गोवा हायवेला जो रेट आम्हाला मिळाला 4 पटीनं तो आम्हाला मिळावा. आणि मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे, मी देखील सिंधुदुर्गचाच आहे, असा रेट महाराष्ट्र शासन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट देईल असं मला वाटत नाही. कारण शेवटी 4 पट आताच्या भावानं जर विमानतळाचा रेट पूर्वीच्या जमिनीचं द्यायला गेलं तर ते विमानतळच बंद करावं लागेल, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल. परंतु एक मात्र समाधानाची गोष्ट आहे की ज्या दिवशी विमान सुरू झालं
त्या दिवसापासून आजपर्यंत आणि पुढचा 1 महिना पूर्ण विमान बुक आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीनं पर्यटक त्या ठिकाणी येत आहेत. ते सगळे पण स्थानिक लोकांचे प्रश्न सुद्धा आहेतच की, कारण स्थानिक लोकांचा प्रश्न 2 टप्प्यामध्ये आहे. काही लोकांनी पैसे घेतलेले आहेत आणि काही लोकांनी पैसे घेतलेले नाहीत. 600 रुपयाचा रेट आज जर 60,000च्या रेडी रेकनरनं द्यायचा असेल तर मला असं वाटतं कोणी मान्य करणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी मी स्वतः 2दा चर्चा केलेली आहे. त्याच्यातनं नक्की काहीतरी त्यांना दिलासा मिळेल. तिथं जे काही रोजगार आता निर्माण होतील ते देखील स्थानिकांना देण्याच्या संदर्भातला पालकमंत्री म्हणून माझा निर्णय आहे. परंतु तिथल्या रेडी रेकनरप्रमाणे आता पैसे पाहिजेत, मला असं वाटतं की कोणालाच शक्य होणार नाही. अर्थात आता सिंधुदुर्ग आपण म्हटलं, मुंबई गोवा हायवेचा एक महत्त्वाचा पार्ट आहे सिंधुदुर्ग सुद्धा आपण येतो. अर्थात जो मेन रोड बघितला तर तो अतिशय उत्कृष्ट झालेला, पण आतल्या रस्त्यांबाबत अजूनही नाराजी व्यक्त केली जाते आणि त्यामुळे वारंवार तक्रारी करूनही आतले रस्ते काही होत नाहीये. रस्त्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे हे कोण नाकारत नाही. परंतु यावेळीचा पाऊस जो आहे, या वर्षीचा पाऊस हा कालपर्यंत पडत होता. काल पण पाऊस पडला. पाऊस याच वर्षी पडलेला आहे. मला वाटतं रस्त्यांचा प्रश्न मग गेल्या कित्येक वर्षांपासूनच आहे. मला असं वाटतं की या 2 वर्षामध्ये रस्त्यांची ही फार मोठी चाळण झालेली आहे. कारण मी स्वतः पालकमंत्री म्हणून ज्यावेळी नॅशनल हायवेकडे आम्ही लक्ष दिलं तेव्हा फक्त 30% नॅशनल हायवे झालेला होता. आता 99% नॅशनल हायवे पूर्ण झाला आहे. अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपये रस्त्यांसाठी मंजूर केलेले आहेत. त्याची कामं देखील सुरू होतील. आणि आत्ता मी म्हणजे आपल्या मुलाखतीला यायच्या अगोदर जो मी सिंधुदुर्गचा रिव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये सुद्धा काल रात्री सिंधुदुर्गामध्ये पाऊस पडला आहे. त्याच्यामुळे डांबराची कामं ही पाऊस पडल्यानंतर किमान 3 ते 4 दिवस सुरू करू शकत नाहीत. अशा नैसर्गिक आपत्त्या सगळ्या येत आहेत. तरी देखील रस्ते पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्यासाठी पैसे देखील उपलब्ध करून देऊ. अर्थातच जेव्हा पर्यटनासाठी विकास करायचा जेव्हा सिंधुदुर्गचा विचार केला जातो त्या दृष्टीने मग काही प्रयत्न होणार. एअरपोर्ट तर झालं, पण एअरपोर्टच्या बाजूला जर रस्ते चांगले नसतील किंवा सुधारणा झाल्या तर विकास कसा होणार? मला असं वाटतं की आपण 1 महिन्यानंतर जर सिंधुदुर्गामध्ये आता गेला तर विमानतळापासून पाटपर्यंतचा रस्ता असेल, विमानतळापासून कुडाळपर्यंतचा रस्ता असेल, विमानतळापासून कणकवलीपर्यंतचा रस्ता असेल, वेंगुर्ल्यापर्यंतचा रस्ता असेल, हे सगळे तुम्हाला झालेले दिसतील. परंतु पर्यटनाचं आश्वासन मला वैभव नाईक यांनी चिपी एअरपोर्टच्या उद्घाटनाला हे पालकमंत्र्यांचं आश्वासन आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पर्यटनाचा विकास झाला पाहिजे यासाठी 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय पर्यटन मंत्र्यांनी घेतले. एक म्हणजे ताज आता ह्याला सिंधुदुर्गामध्ये येतं आहे आणि दुसरं बीच सॅक जी गोव्यामध्ये संकल्पना होती ती आता रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये सुरू करण्याचा टुरिझमच्या दृष्टीनं निर्णय झालेला आहे. आणि हे 2 निर्णय जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. स्कुबा डायव्हिंगचा निर्णय अधिकृत परवानगी दिलेली आहे, वॉटर स्पोर्टला अधिकृत परवानगी दिलेली आहे. आणि तुम्ही आता जर सिंधुदुर्गात जर किनारपट्टी जर बघितली तर गोव्यापेक्षा जास्त क्राऊड हा सिंधुदुर्गामध्ये असतो या वॉटर स्पोर्ट्ससाठी. आणि मला वाटतं की टुरिझम ही 5 स्टार हॉटेल्स आल्यानंतर अजून मोठ्या पद्धतीने विकसित होईल. अर्थातच महाविकास आघाडी खास करून शिवसेनेची सिंधुदुर्गासाठी खूप सारी स्वप्न आहेत. पण आता ज्या पद्धतीनं जिल्हा बँकेवर विजय मिळवल्यानंतर नारायण राणेंना जो आत्मविश्वास आलाय की आम्ही महाराष्ट्र पण जिंकू आणि त्यात सिंधुदुर्ग पण जिंकू, याकडे तुम्ही कसं बघता? मग जिल्हा बँक ही 794 मताची होती. 794 मतावर जर महाराष्ट्राचं कॅल्क्युलेशन होणार असेल तर फारच मोठी ब्रेकिंग आहे ही खरी. 794वर महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेच्या सरकार कोणाच्या हातात जाणार? आणि 4-5 निवडणुका सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. खासदारकीच्या 2 निवडणुका बघितलेल्या आहेत. मला असं वाटतं की म्हणून जसा मागाशी मी उल्लेख केला की खासदारकीची आमदारकीची निवडणूक आणि जिल्हा बँकेची निवडणूक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. विधानसभेच्या निवडणुकीला काय होतं, लोकसभेच्या निवडणुकीला काय होतं आणि एक वेळा नाही 2-2दा 3-3दा काय झालं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण मला असं वाटतं की या जिल्हा बँकेचा परिणाम ना बाकीच्या कुठच्या जिल्ह्याच्या निवडणुकांवर होईल आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांवर. अर्थातच आपण बघतो नारायण राणे आणि त्यांना मिळालेलं आता भाजपचं पाठबळ खरं तर आपण म्हणू शकतो. आगामी काळात शिवसेनेला कुठेतरी अडचणीचं जाईल मतदारसंघ राखण्यासाठी वगैरे. मी पूर्वीच सांगितलं होतं की ज्यावेळी महाराष्ट्रातले 4 केंद्रीय मंत्री झाले त्यावेळी देखील मला विचारलं होतं कोकणचा म्हणून की तुमची याच्याबद्दलची स्टेटमेंट काय. मी असं सांगितलं होतं अख्खं मंत्रिमंडळ जरी केंद्र शासनाचं महाराष्ट्रातलं केलं तरी शिवसेनेच्या वाढीवर कुठचाही परिणाम होणार नाही. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये देखील 1 नंबरला शिवसेना राहिलेली आहे, महाविकास आघाडीचं सरकार राहिलेलं आहे. आता जिल्हा बँक आपण म्हणतो, जिल्हा बँकेमधल्या 3 बँक जर सोडल्या तर बाकीच्या सगळ्या बँकेमध्ये महाविकास आघाडी. तुम्ही रत्नागिरीमध्ये नक्कीच बाजी मारली, पण तीच अपेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडनं सुद्धा होती. नाही, पण रत्नागिरीची बाजी मारल्यानंतर एवढं आमचं कौतुक झालं नाही, पण सिंधुदुर्गाची त्यांनी बाजी मारल्यानंतर पार्श्वभूमी वेगळी अर्थात. म्हणूनच सांगितलं की सिंधुदुर्गाची संस्कृती बाकी महाराष्ट्रात कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे सिंधुदुर्गामध्ये फोकस होतो आणि ती सिंधुदुर्गची पार्श्वभूमी अशी का झाली याचा देखील अभ्यास जनतेनं केलेला आहे. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की जिल्हा बँकेची निवडणूक आणि महाराष्ट्राची निवडणूक किंवा विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. अर्थातच आपण बघतो ह्या निवडणुका तर होतच राहणार, पण या सगळ्यामध्ये आपण बघतोय राणे फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं फक्त सिंधुदुर्गापुरताच नाही तर महाराष्ट्रापुरता ज्या पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे असो किंवा ठाकरे कुटुंबावर ज्या पद्धतीने नारायण राणे वक्तव्य करतायत
किती मोठी जबाबदारी सुद्धा खरं तर आज तुमच्या सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांची त्यांना टॅकल करण्याची. नाही, आमच्यावर जबाबदारी आहेच. आम्ही सगळे जबाबदारीनं उद्धव साहेबांचं नेतृत्व मानून आम्ही काम करतोय. परंतु भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकच फॅक्टर चालेल, तो म्हणजे ठाकरे फॅक्टर. मला वाटत नाही की दुसरा कुठचा फॅक्टर चालेल. अर्थातच हे तुम्ही बोलत आहात, पण ज्या पद्धतीनं आपण बघतोय ग्राउंडवर, म्हणजे अगदी सिंधुदुर्गचा जरी विचार केला आपण, ज्या पद्धतीनं नितेश राणे आणि एक प्रकारचे दादागिरी केल्याचा आरोप सुद्धा केला जातोय, हेच आता आगामी भविष्यात जर दिसलं किंवा जर हाच आत्मविश्वास दिसला तर शिवसेना सामोरं जाणार का? किंवा शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी सुद्धा बऱ्यापैकी दादागिरी हा आत्मविश्वास असू शकत नाही. दादागिरी हा दादागिरी आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे की कुणीही किती दादागिरी केली तरी आम्हीच जिंकणार आहोत. अर्थात. आणि तुमच्या जर मतदारसंघाकडे आलं, रत्नागिरीकडे आलं, दुसरीकडे रायगडमध्ये जे अंतर्गत शिवसेनेमध्ये धुसफूस चालू ते सगळ्यांनाच अर्थातच माहिती आहे. कारण जे काही सुरू होतं अनिल परब आणि रामदास कदम यांचं, रत्नागिरी मतदारसंघ राखणं तुमच्यासाठी किती आव्हानात्मक आहे आता? रत्नागिरी मतदारसंघामध्ये अजून 3 वर्षांना जर मला तिकीट मिळालं तर मी 5वी निवडणूक लढणार आहे. हो. पहिली निवडणूक मी 6,000 मतांना जिंकलो, दुसरी निवडणूक मी 12,000 मतांना जिंकलो. कुठेतरी राष्ट्रवादी होतं, त्याच्यानंतर शिवसेना. तिसरी निवडणूक तर मी अशी जिंकलो की राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे सेपरेट लढलेले होते आणि माझ्या मतदारसंघात साक्षात पंतप्रधान प्रचाराला आले होते, तरी मी 40,000 मतांना जिंकलो. आणि परवाची निवडणूक मी 89,000 मतांना जिंकलो. तर मला असं वाटतं की माझ्या जनतेचे मतदारसंघातले आशीर्वाद हे कायमस्वरूपी माझ्यासोबत आहेत. मला म्हणजे घमेंट किंवा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, परंतु जनतेसाठी मी 24 तास अवेलेबल असतो. रत्नागिरी मतदारसंघामध्ये मी लहानपणापासून काम करतो, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. तर माझ्या मतदारसंघामध्ये फार मोठा काही बदल होईल असं मला वाटत नाही. इव्हन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बदल होणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील 4 आमदार हे शिवसेनेचे आहेत, 1 राष्ट्रवादीचे आहेत, म्हणजे 5ही आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. आणि तीच परिस्थिती भविष्याच्या निवडणुकांमध्ये राहील. पण तुमच्या बाजूलाच असलेल्या रायगडमध्ये जे अंतर्गत धुसफूस आहे त्याबद्दल नेमकं काय बोलाल? नाही, शेवटी वैयक्तिक, आणि मला वाटतं तो सगळा ड्रामा बघायला मिळाला. वैयक्तिक वाद आणि त्याच्यावरनं शिवसेनेमध्ये कुठे फूट पडेल मला असं वाटत नाही. आपल्याला अनेक उदाहरणं माहिती आहेत की शिवसेनेमध्ये किती जरी गटबाजी असली तरी शिवसैनिक हा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो, शिवसेना म्हणून काम करतो. नेते किती भांडले तरी त्याचा परिणाम शिवसैनिकांवर होत नाही, मतदारांवर होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या कोकणातनं शिवसेनेला कोण हद्दपार करू शकत नाही. अर्थात आता तुम्ही महाविकास आघाडीचा एक भाग आहेत, म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी जे आतापर्यंत आमने सामने लढत होते. मग आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला कशा प्रकारे चित्र बघायला मिळणार? तुम्ही एकत्र लढणार की आम्हाला सेपरेट बघायला? स्वतः शिवसेनेमध्ये धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार हा मंत्री म्हणून मला देखील आणि कोणालाच नाही. हे सगळे निर्णय स्वतः आदरणीय उद्धव ठाकरे साहेब घेतात. उद्धव ठाकरे साहेब युतीच्या बाबतीत, आघाडीच्या बाबतीत किंवा संघटनेच्या बाबतीत जो काय निर्णय घेतील तो शिवसैनिक म्हणून मला मान्य आहे. त्यांनी आघाडीचा निर्णय घेतला तर आघाडी करून लढू, त्यांनी सांगितलं स्वबळावर लढा तर स्वबळावर लढू. अर्थातच आपण एक मंत्री म्हणून जर बघायला गेलं तर उच्च शिक्षण मंत्री, पुन्हा एकदा मी ऑनलाईनकडे येते, शिक्षण खातं सांभाळताना तुमचा आता वैयक्तिक अनुभव कसा होता? कारण जी काय आव्हानं आता सामोरे जावं लागलं, जे निर्णय तुम्हाला घ्यावे लागले त्याकडे नेमकं तुम्ही कसं बघता? किती आव्हानात्मक होतं हे सगळं? नाही, मी ज्यावेळी कारण कठोर निर्णय होते ते काही उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झालो त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये देखील संभ्रम होता की हे खातं कशा पद्धतीनं चालवलं गेलं पाहिजे. पण मला धन्यवाद दिले पाहिजेत स्वतः उद्धव साहेबांना की त्यांनी हे खातं माझ्याकडे दिलं. त्याच्यामुळे माझ्या ओळखी वाढल्या. मी डॉक्टर माशेलकर साहेबांच्या संपर्कामध्ये आलो, मी अनिल काकोडकर साहेबांच्या संपर्कामध्ये आलो, मी डॉक्टर सुखदेव थोरात यांच्या संपर्कामध्ये आलो, मी प्रतापराव पवार साहेबांच्या संपर्कामध्ये आलो, जे अतिशय चांगल्या पद्धतीचे कॉलेज COEP आमचं चालवतात. मी VJTIची काही लोक जे आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आलो. डॉक्टर वेरुळकर असतील, डॉक्टर खोले असतील, यांच्यासारख्या माझे कुलगुरू ज्यांनी काम केले त्यांच्या संपर्कामध्ये आलो. एक मात्र झालं की अतिशय चांगला विद्वानांचा सहवास या खात्यामुळे मला मिळायला लागला. त्यांच्याशी चर्चा होते, त्यांच्याबरोबर उठबस होते. आणि मला असं वाटतं की राजकारणात मंत्रीपद केवढं मोठं आहे, मंत्री कुठच्या खात्याचा, याच्यापेक्षा मी कोणाबरोबर वावरतो हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला खरोखरच ह्या सगळ्या विद्वान मंडळींबरोबर वावरण्याची संधी उद्धव साहेबांनी दिली, त्याबद्दल मी खरोखरच समाधानी आहे. आणि अनुभव देखील वेगवेगळे येतात. माझ्याकडे जो घटक आहे तो 42 लाख विद्यार्थ्यांचा घटक आहे. त्यांना कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीच्या सुविधा द्यायच्या, कशा पद्धतीने त्यांना पुढे न्यायचं, आपली भावी पिढी कशा पद्धतीनं सुदृढ करायची. आणि ह्याचवरनं मला एक प्रश्न आठवतो, आता हीच पिढी आगामी मतदार बनणार आहे. आपण बघतो 18 वर्षाच्या पुढे खरं तर बरेच जण आहेत. पण या सगळ्यामध्ये एक नाराजी जी महाविकास आघाडी सरकारची आम्हाला बघायला मिळते त्याचा परिणाम होईल अशी भीती नाही वाटत? कारण खरोखर नाराजी बघायला मिळते की हे जे काही निर्णय झाले त्याच्यानंतर संभ्रम आहे विद्यार्थ्यांना. एखाद्या निर्णयावर 100% खुश असतील असं होऊ शकत नाही. आता पंतप्रधान साहेबांनी जरी एखादा निर्णय घेतला तर सगळाच देश काय त्याच्यावर खुश असतो अशातला भाग. पण एक ती पिढी ठरते ना, तर एक स्वतंत्र असं ते 18 ते 25 वयोगट. मला असं वाटत नाही. मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये फिरतो किंवा आम्ही सगळे शिवसैनिक म्हणून फिरतो
त्यावेळी युवकांचा, विद्यार्थ्यांचा जो काही रिस्पॉन्स आम्हाला मिळतो, ह्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे निर्णय घेतले म्हणून नाही, एक शिवसेना म्हणून त्यांच्यामध्ये जी काही एक आत्मीयतेची भावना असते ती आम्हाला बघायला मिळते. आणि म्हणून मला असं वाटतं की आमचा भावी पिढीचा जो वर्ग आहे तो कुठेही शिवसेनेवर नाराज नाही, महाविकास आघाडीवर नाराज नाही. भविष्यातल्या कुठच्याही जरी निवडणुका झाल्या त्या आम्ही 100% जिंकू शकतो, हा आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे. खरं तर चांगला खूप आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा झळकत आहे. आणि एक प्रकारे आम्ही जर म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत, कारण ऑनलाईन एक्झाम्स ते देत आहेत. अर्थातच तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल खूप सारे आभार. अगदी मोकळेपणाने खरं तर उदय सामंत यांनी चर्चा केलेली आहेत. हाच आत्मविश्वास आता आगामी काळामध्ये कशा प्रकारे ग्राउंडवर दिसतोय बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ऑफ द रेकॉर्डमध्ये वेळ झाले, इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही न्यूज.